हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. पहा, आज आपण शेतात आलेलो आहे. आपल्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनेलवरती पण तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वाती डिझायनरमध्ये. मैत्रिणींनो, गावाकडं आपण शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये आपण आणलेलो आहे JCB, डंपर, ट्रॅक्टर. शिवांश, देवांश आणि रुद्रांशची खूपच मज्जा आहे, कारण आज त्यांना माती खेळायला मिळणार आहे बरं का. खूप एक्सायटेड आहेत तिघं पण, कारण काळी माती त्यांना खेळायची आहे. कारण आपल्या तिकडे शहरी भागात भेटत नाही ना त्यांना असं खेळायला माती, त्यामुळे खूप एक्सायटेड आहेत. डंपर घेऊनच पुढं चाललाय तो, तर कधी माती खेळतोय असं झालंय. देवांश पण तुम्हाला हाय करतोय. चला तर आता आपण शेतामध्ये आपण काय काय लावलेलं आहे, झाडं वगैरे भरपूर आहेत, ते आपण बघूया. हा, छोटीशी कोप केली आहे तिथं, कसं थोडंसं हे बसायला उठायला नाही का, जरा थोडंसं पाऊस वगैरे आला तर होईल म्हणून. बाकी हा आंबा आहे, गेल्या वर्षी छोटासाच होता, नर्सरीतून आणलेलं झाड होतं, असं छोटंसं होतं. हे असं मस्त थोडंसं मोठं झालेलं आहे. याला यावर्षी आंबे पण लागले होते, तोर पण आला होता, आंबे पण लागले होते, पण ते आंबे छोटे छोटे एवढे एवढे असतानाच पडलेले, त्यामुळे याचं काय एवढं हे नाही वाटत. आता पुढच्या वर्षी ह्याचं छान असे मस्त आंबे येतील, कारण हा पहिलं वर्ष तसंच होतं म्हणतात. है का, हा शेवगा हा तर पूर्ण वाळूनच गेलेला आहे, याच्या शेंगानं काढल्यामुळे वाळून गेलेलं आहे. हे नारळाचं झाड, हा पण एकदम छोटं होतं, हे 2 वर्षापूर्वी लावलं होतं, एकदम छोटंसं झाड होतं, असं एवढं मोठं झालेलं आहे. आता हे बघा, हाताला लागते अजून, पण भरपूर मोठं झालंय. छोटंसंच होतं, असं कुंडीमध्येच आणलं होतं. हे पण शेवग्याच्या शेंगांना इकडं काही कमी नाही, भरपूर शेवग्याच्या शेंगा. आपल्याकडे शहरामध्ये 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये पावशेर असतं, तर इथं हे आहे एवढं वाळून गेलेलं आहे, काही वाटत नाही इकडच्या लोकांना, त्याचं एवढं काही महत्त्व नसतं इथं. आणि हा बघा, हा पण आंबाच आहे, त्याच्यासारखाच हा पण आंबा आहे. आणि त्या आंब्याच्या झाडाला किती छानसं घरटं बांधलेलं आहे बरं का. याच्यामध्ये कदाचित येत असेल, पण अजून काही अंड वगैरे दिसत नाही. येत असेल चिमणी कदाचित. मस्त असं घरटं कुंपण केल्यागत केलंय, बांधून तयार आहे त्यांचं बरं का घरटं, पण अजून काही चिमणी वगैरे त्याच्यामध्ये अंड वगैरे काही दिसत नाही, अजून तयार व्हायचं ते घरटं. खूप छान असं वाटते. हा पण आंबा आहे, हा यावर्षी लावलाय, याला पण तौर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा असा तौर आला होता, पण याला काय आंबे वगैरे अजून लागलेला नाही. असं होतं म्हणतात पहिले 1-2 वर्ष, एकदा फळाला आलं की मग प्रत्येक वर्षी ते झाड फळच देत राहतं, असं म्हणतात. ही आपली बोर आहे, बोरीचं झाड आहे. हे खूप छोटं होतं, आम्ही लहान होतं तेव्हा हे लहान होतं, आता भरपूर मोठं झालंय. आता सीझन नसल्यामुळे याला काही बोरं वगैरे आले नाहीत, आणि मेन म्हणजे आता पाऊस पडल्यामुळे याला पालवी फुटायला लागली. हा पण एक झाड आहे आंब्याचं, हे पण ह्याच वर्षी लावलेलं आहे. आता छान चिटकलेलं आहे, कारण पाऊस पडला ना, मस्त चिटकलं हे पण. आणि हे ना, फक्त हे बांधाच्या कडेकडेने लावलेले आहेत थोडे थोडे. 2 वर्ष झालं असं झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, ही आहे लिंबू, ह्याला आत्ता ही लिंबू आलेले आहेत, आणि घरी नेलेत, परवाच्या दिवशी घरी नेले होते याचे लिंबू. ह्याला फळ चालूच आहे, हे 5-6 महिने झालं लावलेलं, पण ह्याला चालूच फळ आहे. एक झाडं अशी असतात ना, लावले की लगेचच फळं द्यायला सुरुवात करतात. ह्याला झाड आहे आणि फळ पण आहे. चला आता आपण काकडीच्या लाईन मध्ये जाऊया. हे बघा, ही सगळी दादाला सापडलेली आहे काकडी, आपल्या ज्वारी आहे. हे बघा, स्वच्छ करतोय, माती लागली ना त्याला खाली. मला पण सापडलेली आहे काकडी. काकडीचं झाड घे मोठं, घेऊ का? नको काकडी घेऊ नको, हे काय घेतले की आपण खायला नको का मग? मागून मुलं येतात, मुलांना तोडू दे म्हणतोय. हे बघा, इथं पण काकडी आहे, दिसली का? हे का, गावरान काकडी भेटली. शेताच्या या बाजूने जरा थोडं काकड्यांचे वेल लावले होते, म्हणजे काकड्या बिया टाकल्या होत्या, त्याचे खूप मस्त असे छान वेल आलेत. हे काय,
काकडे आलेले आहेत. काही घरी नेल्यात, परत पप्पांनी कालच रात्री येऊन घरी नेल्यात आणि आम्ही आज आलो. त्यामुळे ना काकड्यांना जरा थोडंसं कुठेतरीच काकडे दिसायला लागल्यात. नाहीतर भरपूर अशा काकड्या आल्यात. पूर्ण असं एक असं छोटं टोपलं भरून नेल्या होत्या घरी काकड्या. प्रचंड मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. आता आपण जाऊया बोरकडे. शेताच्या पूर्ण मध्यभागी बोर आहे बरं का. हे बघा, हे आपला बोर घेतलेला आणि हा आहे पुदिना. पुदिना खूप रानामध्ये असा पूर्ण पसरला होता. एकच मुळी लावली होती आईने, पूर्ण रानामध्ये पसरला होता. पण आईने सगळा काढून टाकला आणि थोडासाच एवढाच ठेवला. कधी इकडं आल्यानंतर बिर्याणीचा बेत सतत होतच राहतो ना, तर पुदिना भेटत नाही गावाकडे. त्यामुळे सगळ्यांच्या शेतामध्येच असतो आणि शेतामध्ये सहसा कोण जास्त आणत नाही ना गावात, त्यामुळे ते भेटत नाही. तर आपल्या आपल्या शेतामध्ये आपण लावलेलं आहे. आता आपण बघू केळी पण आली होत्या. 2-3 फण्या आल्या होत्या चांगल्या, पण इथं शेतामध्ये जनावरांनी खाल्ले बोलते पप्पा. केळीचे पण फण्या आल्या होत्या 2-4. आता ह्या ऋतूमध्ये आम्हाला केळी खायला मिळाली. छान आलेलं आहे इथं. दोडक्याचा वेल पण छान आलाय, वरती गेलाय, झाडावरती गेलाय. दोडक्याचा आठवड्यामध्ये मोठं होतं दोडका. छान आलंय सगळं. बघा, हा माझा व्हिडिओ गावाकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तुम्ही तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. बाय बाय.